चला तर मग आज आहे सोमवार आणि आता वाजले आहेत 4. तर मी आत्ताच दूध गरम करून घेतलेला आहे आणि एक नवीन पदार्थ करण्यासाठी घेतलेला आहे, तो म्हणजे जवस तीळ यापासून आपल्या मुखशुद्धीकरण कसं करता येईल आणि आपलं आरोग्य कसं चांगल्या प्रकारे ठेवता येईल यासाठी छोटासा प्रयत्न केलेला आहे. दररोज आपण बडीशोप किंवा सुपारी खातच असतो, त्यापासून जर कंटाळा आला असेल तर हा एक नवीन पदार्थ ट्राय करायला हरकत नाही असं मला वाटतं. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य म्हणजे जवस आणि तीळ, त्याचप्रकारे हळद आणि थोडंसं मीठ. हळद आणि मीठ हे दोन्ही एकत्र करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून घेतल्यानंतर ते मिश्रण अगदी अशा प्रकारे होतं. चला तर मग आता आपण जवस आणि तीळ भाजायला सुरुवात केलेलीच आहे, तर कुठपर्यंत आले ते बघूया. खरपूस भाजून घ्यायचा आहे आणि हा आवाज बघा कसा येतोय. मस्त तीळ आणि जवस तडतडण्याचा आवाज आहे. हे खाल्ल्याने आपल्याला हार्ट अटॅकचा आजार होत नाही. तसेच जवसामुळे आपल्याला त्वचेला एक तुकतुकीपणा येतो आणि केसांना चमक आणि शायनिंग येते. तसेच हिवाळ्यामध्ये तीळ खाणं हे अत्यंत गरजेचं आहे, म्हणून यामध्ये मी तीळसुद्धा टाकलेले आहेत. तर प्रत्येकाने आपल्या घरी हा पदार्थ या दिवसामध्ये करावा. या दिवसामध्येच नाही तर डेलीसुद्धा खाल्ला तर हा शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. हे बघू शकता, मस्त असा पिवळसर कलर आलेला आहे आणि हे मी हळदीचं आणि मिठाचं पाणी आत्ताच टाकलं होतं, त्यामुळं कलर खूप सुंदर आलेला आहे. आणि आता याला खूप छान असं परतून घ्यायचं आहे. तुमच्या बडीशोप आणि सुपारीला काय करता किंवा बाहेरच्या कुठल्याही मुखशुद्धीकरणाच्या पदार्थाला काय करता, हे पौष्टिक आणि मुखशुद्धीकरण असं दोन्ही काम करतं. त्यामुळे फक्त याला करण्याचं कष्ट आहे, पण प्रत्येकाने केलं पाहिजे आणि याची टेस्ट घेतली पाहिजे. चहा पिल्यानंतर किंवा जेवण खाल्ल्यानंतर आपण हे 1 चमचा तोंडामध्ये घातलं ना तर आपल्याला कुठल्याही आजाराची शक्यता संभवणार नाही.